ओके. सो नेक्स्ट रिव्हिजन क्लासमध्ये आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो टॉपिक आपण घेतला होता फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग ऑन सोशल चेंज, तोच आपण यामध्ये कंटिन्यू करत आहे. सो त्यामध्ये आपण प्रिव्हियसली बायोलॉजिकल आणि फिजिकल फॅक्टर बघितलं होतं. ओके. सो नेक्स्ट आपण बघू टेक्नॉलॉजिकल फॅक्टर अँड कल्चरल फॅक्टर. सो हे जे आपण फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग सोशल चेंज बघत आहोत, हे फॅक्टर्स जे बघत आहोत हे आपण सोशल चेंजचे फॅक्टर्स बघत आहोत. ठीक आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण सोशल चेंज काय आहे, प्रोग्रेस काय आहे, कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, आपण हे कव्हर केलेलं. आणि फॅक्टर्स आपण बायोलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल फॅक्टर्स आपण बघितले. सो आता या लेक्चरमध्ये आपण टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स आणि कल्चरल फॅक्टर्स बघू. सो आता टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्समध्ये जर बघितलं आहे, सो जसं की टेक्नॉलॉजी चेंज इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, मीन्स ऑफ द कम्युनिकेशन, म्हणजे याच्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये चेंजेस आले. ओके. सो जर टेक्नॉलॉजीमध्ये जे प्रोडक्शन आहे टेक्नॉलॉजीचं त्याच्यामध्ये जर चेंजेस आले, ट्रान्सपोर्टेशनमध्ये, आता ट्रान्सपोर्टेशन म्हणजे जे माल वाहतूक आहे, ठीक आहे, दॅट इज अ ट्रान्सपोर्टेशन. सो मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन याच्यामध्ये चेंजेस आले, ते चेंजेस इन मीन्स ऑफ द कम्युनिकेशन, कम्युनिकेशनमध्ये पण चेंजेस आले. सो आता या गोष्टीचा इफेक्ट कशावर पडणार? फॅमिली लाईफवर त्याचा इफेक्ट पडेल, इकॉनॉमिक लाईफवर पडेल, सोशल लाईफवर पडेल आणि स्टेट रिलिजियस लाईफवर पण याचा इफेक्ट पडेल. सो तेच आपण आता डिटेलमध्ये बघू. सो फॅक्टर्समध्ये हे आय होप हे तुम्हाला क्लिअर आहे. याच्यामध्ये चेंजेस आल्यावर त्याचा इफेक्ट कुठल्या कुठल्या गोष्टीवर पडतो हे आपण यामध्ये बघणार आहे. सो आता फॉर एक्झाम्पल टेक्नॉलॉजिकल प्रोडक्शन किंवा ॲडव्हान्सेस त्यामध्ये आपण बघू. सो ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी हॅज रिझल्ट इन इन्क्रीज इन प्रोडक्शन. सो जे काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, जर तुम्ही बेस्ट एक्झाम्पल जर दिलं, एक फोनमध्ये फीचर्स म्हणजे न्यू फोन आलेला आहे, फीचर्स खूप छान आहे आणि हाय क्वालिटी फीचर्स येत आहे आणि त्याचं प्राइस बजेट जो आहे तो लो आहे, मीन्स इकॉनॉमिकली तो अफोर्ड करू शकतात भरपूर जण. सो तेव्हा काय होईल की त्याचं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन काय होणार, इन्क्रीज होईल. बरोबर आहे. सो जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ऑटोमॅटिकली त्याचा रिझल्ट त्याच्या प्रोडक्शनवर पडतो, त्याचं जे प्रोडक्शन आहे ते इन्क्रीज होणार. बरोबर आहे. सो याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल यांनी दिलं आहे, जे काही ॲग्रिकल्चर टूल्स आहेत किंवा केमिकल मॅन्युअर्स आहेत, हे नवीन नवीन इन्व्हेन्शन्स होतात. बरोबर आहे. सो हे काय करतात, आपले स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग रेज करतात. आता केमिकल्स मॅन्युअर झालं किंवा ॲग्रिकल्चर टूल्स जर झालं, तर शेती करायला नवीन जर टूल्स, टेक्निक्स, मेथड्स किंवा इक्विपमेंट्स आले तर त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इन शॉर्ट काय होईल, रेज होणार. बरोबर आहे. जे काम ते स्वतः जाऊन करत होते, म्हणजे उन्हामध्ये वगैरे जाऊन, सो तेच काम जर ते त्याच कामासाठी ते दुसरी मेथड यूज करू शकतात आणि त्यांना जास्त एफर्ट्स पण लागणार नाही. बरोबर आहे. मीन्स की ते एनर्जी एनर्जी काय म्हणतात त्याच्यामध्ये सेवियर आहे. ओके. सो हे टेक्नॉलॉजी ॲडव्हान्सेस त्याच्यामध्ये सोशल चेंजेसमध्ये म्हणजे येतात. ठीक आहे. सो यामुळे काय होणार, द चेंजेस इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी हॅज रिझल्ट इन इम्प्रूव्हमेंट इन द सोशल लाईफ ऑफ वुमन, breaking up of old family system, then rise of middle class, then rise in standard of living and transportation of the standards. So transformation of the standards. So हे जे काही टेक्नॉलॉजी प्रोडक्शन आहे त्यामुळे कुठल्या कुठल्या गोष्टी चेंजेस झालेल्या आहे यामध्ये, जसं की सोशल लाईफ आहे वुमनची, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आलेला आहे. बरोबर. जर आता बघितलं की हाऊसवाईफ असेल, ठीक आहे, हाऊसवाईफ मोस्ट ऑफ द काम स्वतः करते. बरोबर आहे. सो मॉडिफिकेशन मध्ये जर तिच्या कामाला हेल्प करायला मेड आहे किंवा मग वॉशिंग मशीन्स आहे, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी मॉडिफिकेशनमध्ये येतात, चेंजेसमध्ये येतात. जसं की झाडू पोचा करायला आपण एक तर मेडला सांगते, जर ते नसेल तर मग मॉप वगैरे असतो. ओके. सो म्हणजे तिला बसून पोछा करायची गरज नाही. सो या सगळ्या गोष्टी मॉडिफिकेशनमध्ये येतात. सो या चेंजेसमुळे काय होणार, ॲडव्हान्स जे टेक्नॉलॉजी प्रोडक्शन आहे त्यामुळे या गोष्टीमध्ये पण चेंजेस होईल. जसं की जे लाईफ आहे वुमनची, सोशल लाईफ, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार. जे काही ओल्ड फॅमिली सिस्टीम असतील ते ब्रेक होतील. नंतर मिडल क्लास फॅमिली
किंवा मिडल क्लास राईज होणार, ठीक आहे. त्यानंतर राईज इन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण काय होईल, इन्क्रीज होईल. ओके. आणि याच्यामध्येच ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते पण काय होणार, इन्क्रीज होईल. ओके. सो हे आपण बघत आहे टेक्नॉलॉजी ॲडव्हान्सेसमध्ये. ओके. सो नेक्स्ट आपण बघू कम्युनिकेशन मीन्स. ठीक आहे, एक सेकंड. सो कम्युनिकेशन मीन्समध्ये आपण बघू. सो प्रोडक्शन ऑफ टेक्नॉलॉजी चा चेंज, प्रोडक्शन ऑफ टेक्नॉलॉजी चेंज झाल्यामुळे कुठल्या कुठल्या गोष्टी चेंजेस होतात हे पण आपण बघितलं. सो नेक्स्ट आपण बघू मीन्स ऑफ कम्युनिकेशन. सो मीन्स ऑफ कम्युनिकेशन मध्ये आपण बघणार. सो हां, communication is one of the important factor for the determinating over social life. So the changes in means of communication have affected the social life greatly. So these changes have the same social implications as the advanced technology. Along with these, communication means have additional implications such as the telephones, email, printing, press, etc. So communication means मध्ये हे जे हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहे सोशल लाईफचा. ठीक आहे. म्हणजे या माध्यमातून किंवा या फॅक्टरमधूनच अशा भरपूर गोष्टी आहेत सोसायटीमध्ये किंवा सोशलमध्ये, जे सोशल लाईफमध्ये जे ज्या कम्युनिकेशन थ्रू घडून येतात. ओके. सो याच्यामध्ये जसं की जसं टेलिफोन आहे, ईमेल आहे, प्रिंटिंग आहे, ठीक आहे, एंटरटेनमेंट, एज्युकेशन, या सगळ्या गोष्टी कम्युनिकेशनमध्ये येतात. रेडिओ, टेलिग्राम, इंटरनेट, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येईल, कम्युनिकेशन मीन्समध्ये. ओके. नेक्स्ट आपण बघू मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन. सो मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन किंवा मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशनमध्ये आपण बघणार जसं की मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन पण जसं कॉपरेशन आहे किंवा रिमूव्हल ऑफ जेलेसी अँड हेट्रेड फिलिंग, सेन्स ऑफ ब्रदरहूड, हे काय करते, डेव्हलप करतील. ओके. So social relationships are affected by the transportation. So the rapid growth of transportation has encouraged the continental trade or the interpersonal relationship. So means of transport. आता social relationship हे काय आहे, अफेक्टेड करणार ट्रान्सपोर्टेशन मुळे. फॉर एक्झाम्पल, जर आता ट्रान्सपोर्टेशन हे एक माध्यम आहे ज्यामुळे सोशल इंटरॅक्शन किंवा सोशल रिलेशनशिप काय व्यवस्थित होऊ शकते. ओके. तर त्याच्यामुळे पण चेंजेस येणार. तर आता म्हणजे एखाद्या सिटीतून किंवा एखाद्या स्टेटमधून, जसं की इंडियामधून खूप सारे अशा गोष्टी आहेत ज्या अब्रॉडला ट्रान्सपोर्ट होतात, बरोबर आहे. सो त्यामुळे काय होणार की जे इंटरपर्सनल रिलेशनशिप आहे ते इथे मेंटेन होत आहे. सो त्यामुळे कॉपरेशन डेव्हलप होते. ठीक आहे. मिसअंडरस्टँडिंग रिमूव्ह होतात, सिम्पथी डेव्हलप होते एकमेकांप्रती, का, कारण त्यांचे व्यवहार त्याच्यावर डिपेंड आहे. ओके. सो मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टमुळे पण काय होणार, चेंजेस डेव्हलप होतात. ओके. सो आय होप तुम्हाला हे इतकं जे याच्यामध्ये जे चेंजेस आहेत ते समजले. आता यामुळे या गोष्टींवर काय काय इफेक्ट होतो आपण ते बघू. सो आता फॅमिलीमध्ये जे काही फॅमिली ऑर्गनायझेशन्स आहेत हॅव बीन चेंज इन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, ड्यू टू ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. सो जसं फॅमिली, जसं लिबरेशन ऑफ वुमन, साईज ऑफ फॅमिली रिड्यूस होणार, ठीक आहे, एम्प्लॉयमेंट ऑफ वुमन, आणि जे काही ब्रोकन फॅमिली आहेत, ठीक आहे, किंवा डिसइंटिग्रेशन फॅमिली आहे ते याच्यामध्ये कुठे ना कुठे इन्क्रीज झाला, आणि जे काही इंटरकास्ट मॅरेजेस आहेत त्याच्यामध्ये पण नंबर्स काय झाले, इन्क्रीज झाले आहेत. ओके. सो फॅमिली ऑर्गनायझेशन्समध्ये पण चेंजेस झालेले आहेत ड्यू टू द टेक्नॉलॉजी प्रोडक्शन. त्यामध्ये जर आपण त्यामध्ये जर आपण फॅक्टर्स बघितले, जसं की वुमनचं एम्पॉवरमेंट, म्हणजे एम्प्लॉयमेंट ऑफ वुमन, एम्पॉवरमेंट ऑफ वुमन, साईज ऑफ फॅमिली रिड्यूस होणं, ब्रोकन फॅमिली मध्ये म्हणजे वाढ होणं किंवा कमी होणं, ठीक आहे, हे पण चेंजेस आपल्याला बघायला मिळतात. नंतर इंटरकास्ट मॅरेजेस मध्ये पण नंबर इन्क्रीज होणं. ओके. सो हे फॅमिलीमध्ये चेंजेस आपल्याला म्हणजे इफेक्ट बघायला मिळतो या चेंजेसचा. देन आहे इकॉनॉमिकल लाईफ. सो इकॉनॉमिकल लाईफमध्ये आपण बघू the effects on economic life are the high standard of living, birth of trade union, industries in cities, and division of labor. Okay. सो इकॉनॉमिक लाईफचा पण अफेक्ट पडणार या गोष्टीवर, जसं की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इन्क्रीज होणार, हाय होणार. ओके.
नंतर लेबर डिव्हिजन ऑफ लेबर पण यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे लेबरमध्ये डिवायडेशन केला जाईल. नंतर सिटीजमध्ये मोठमोठ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या पण काय होतील, इस्टॅब्लिश होतील. ओके. सो हे सगळं आपण, म्हणजे हे सगळे जे चेंजेस आहेत, सॉरी, हे सगळे जे इफेक्ट्स आहेत हे इकॉनॉमिकल इफेक्ट आहेत. ओके. नेक्स्ट आपण बघू सोशल लाईफ. सो सोशल लाईफ मध्ये आपण बघणार जे काही कम्युनिटी लाईफ आहे त्यामध्ये चेंजेस येईल. ओके. नंतर कास्ट सिस्टीम याच्यामध्ये थोडं चेंजेस होणार. नंतर जे काही हाऊसेस आहेत किंवा स्लम्स आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स इन्क्रीज होतील. त्याच्यानंतर जे इंडिव्हिज्युअलायझेशन आहे किंवा इंडिव्हिज्युअलिझम आहे त्यामध्ये पण इन्क्रीज होणार. म्हणजे मीपणा किंवा सेल्फलेस सेल्फिशनेस काइंड ऑफ थिंग त्याच्यामध्ये इन्क्रीज होईल. ओके. सो हे झालं सोशल लाईफ. नेक्स्ट आपण बघू स्टेट अँड रिलिजियस लाईफ. सो स्टेट इज ऑल्सो बिंग अफेक्टेड बाय द टेक्नॉलॉजी. स्टेट पण काय आहे, अफेक्ट करतं टेक्नॉलॉजीमुळे. जसं की डेव्हलपमेंट ऑफ आयडिया डेव्हलपमेंट ऑफ आयडिया ऑफ वर्ल्ड स्टेट. देन स्टेट फॉर्मेशन, जे सिक्युलर स्टेट फॉर्मेशन. आता म्हणजे स्टेटमध्ये पण वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे रूल्स रेग्युलेशन्स येतात, न्यू रूल्स रेग्युलेशन्स फॉर्म केल्या जातात. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण चेंजेस येणार. त्याच्यानंतर जे काही इन्फ्लुएन्स, म्हणजे इन्फ्लुएन्स जास्त लोक होतील. जे काही ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये प्रेशर टाकल्यामुळे लोक इन्फ्लुएन्स होतील. ओके. सो हे पण स्टेट मध्ये आपल्याला बघायला मिळतं. नंतर आहे रिलिजियस लाईफ. सो रिलिजियस लाईफ जसं की सुपरस्टिशन डिक्रीज झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे अंधश्रद्धा वगैरे. नंतर सिक्युअर रिलिजन्स आता खूप सिक्युअर वाटायला लागले. ठीक आहे. डिस्क्रिमिनेशन कमी झालं. तर या सगळ्या गोष्टी रिलिजियस चेंजेसमध्ये पण म्हणजे इफेक्ट याच्यावर दिसत आहेत टेक्नॉलॉजी मॉडिफिकेशनचा किंवा टेक्नॉलॉजी प्रोडक्शनचा. सो हे सगळं आपण बघितलं टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्समध्ये. ओके. सो आय होप टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स मध्ये म्हणजे हे चेंजेस आल्यामुळे याच्यावर काय काय इफेक्ट पडतो हे आपण बघितलं. सो यामध्ये काही क्वेरीज असेल तर तुम्ही विचारू शकता. सो नेक्स्ट आपण बघू कल्चरल फॅक्टर्स. ओके. सो नेक्स्ट आपण बघत आहोत कल्चरल फॅक्टर्स. सो कल्चरल फॅक्टर्स पण आपण बघणार. कल्चरल फॅक्टर्स ऑफ द कल्चरल लॅग. सो द कल्चरल फॅक्टर्स मध्ये these factors are also influence in the society and cause the social change. आता हा पण एक फॅक्टर आहे ज्यामुळे सोशल चेंज अकॉर होऊ शकतो किंवा कॉज होऊ शकतो. So before the understanding the cultural factors, it is necessary to have the understanding of the cultural lag. So in cultural lag, uh, so this cultural lag concept is coined by or discovered by the Audubon. Okay. So यानी हा जो कल्चरल लॅग आहे हा कॉइन केला आहे और ते इस्टॅब्लिश केलेला आहे. सो अकॉर्डिंग टू ऑपवन, the strain that exists between two correlate parts of culture that change in unequal rates of speed may be interpreted as lag in the part that is changing in the slowest rate for one lag behind the other. So इन शॉर्ट यामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे की कुठल्या पण अशी जी गोष्ट आहे जी एक्झिस्ट करते आणि त्या दोघांमध्ये कुठला ना कुठला एक कोरिलेशन असते. ओके. सो ते पार्ट ऑफ द कल्चर, ठीक आहे, कुठे ना कुठे जर चेंज होत आहे तर एक कल्चरमधला कुठलाही पार्ट कुठल्या अदर पार्टशी काय असतो, कोरिलेट असतो. आणि जर हा एक चेंज होत आहे तर ऑटोमॅटिक अदर पार्ट्स पण काय होतात यामध्ये चेंज होतात. ओके. बिकॉज ते काय आहे, कोरिलेटेड आहे. ओके. सो म्हणजे फर्स्ट पार्ट जरी वास्ट चेंज झाला तर सेकंड पार्ट जो आहे कल्चरचा तो कुठे ना कुठे चेंज होईल, बट स्लो मेथडमध्ये पण तो चेंज होऊ शकतो. ओके. सो असे भरपूर, जसं की याच्यामध्ये ॲस्पेक्ट दिलेले आहेत. जसं कल्चरल ॲस्पेक्ट्समध्ये जसं युटेन्सिल्स आहेत, मशीन्स आहेत, टूल्स आहेत. ठीक आहे. फॅमिली, रिलिजन, गव्हर्नमेंट या सगळ्या गोष्टी आहेत ज्यामुळे
एका गोष्टीमुळे अदर याचे पण चेंजेस होतात. जसं की आता गव्हर्नमेंटने काही नवीन रूल जर पास केला असेल, नवीन रेग्युलेशन्स असतील, ओके, काही कस्टम्स वगैरे नॉर्म्स असेल, सो ते गव्हर्नमेंटने पास केले तर ऑटोमॅटिक प्रत्येक जे त्या गव्हर्नमेंटच्या अंडर जे ह्युमन बिंग्स आहेत त्यांना पण तो फॉलो करावा लागेल. ओके, सो इन शॉर्ट कल्चरल फॅक्टर्स मीन्स कल्चरल लॅक. आय होप तुम्हाला समजलं कल्चरल लॅक आहे हा जो इन शॉर्ट कॉन्सेप्ट आहे हा ऑगबननी डिफाईन केलेला आहे. ओके, सो जसं की आता याच्यामध्ये न्यू इन्व्हेन्शन्स असतील तर न्यू इन्व्हेन्शन जर कुठल्याही गोष्टीमध्ये आले तर मटेरियलस ॲस्पेक्ट्समध्ये काय काय चेंजेस होणार, जसं की मॅन्युफॅक्चर चेंज होईल, टूल्स चेंज होतील, ठीक आहे, मशीन्स, युटेन्सिल्स. आता काही नवीन इन्व्हेन्शन्स आलं, त्या नवीन इन्व्हेन्शनसाठी जर मटेरियलिस्टिक चेंज बघितलं सो ते न्यू इन्व्हेन्शन रन करायसाठी मशीन्स लागेल, टूल्स लागेल, मॅनपॉवर लागेल, ओके, आणि युटेन्सिल्स वगैरे लागेल. बरोबर आहे. म्हणजे काही जर काही नवीन प्रोडक्ट आहे तर प्रोडक्टसाठी पण ते प्रोडक्ट फिल करायला काहीतरी युटेन्सिल्स वगैरे लागेल, ओके, पॅक करायला. सो ते आहे न्यू इन्व्हेन्शन्स. ते कशामध्ये येतं, मटेरियलिस्टिक ॲस्पेक्ट्समध्ये. ओके, सो आता नॉन मटेरियलिस्टिक ॲस्पेक्ट्समध्ये जसं की काय काय नवीन इन्व्हेन्शन्सचा नॉन मटेरियल ॲस्पेक्ट्सवर अफेक्ट होईल किंवा चेंजेस होणार. जसं फॅमिली आहे ते चेंज होऊ शकतं, रिलिजन्स आहेत, गव्हर्नमेंट आहे, एज्युकेशन आहे, ओके, या सगळ्या गोष्टी पण होऊ शकतात, चेंजेस आहेत. म्हणजे याच्यामध्ये रॅपिड चेंज होणार. बरोबर आहे. फॅमिलीमध्ये रॅपिड चेंज होणार जर नवीन इन्व्हेन्शन्स आला तर फॅमिलीमध्ये ते नवीन अडॅप्ट करतात, ठीक आहे. काही कुठलं टेक्निक आहे किंवा मग हाऊस होल्डचे जे कामं करायसाठी ती वेगळी टेक्निक असेल ती येणार. नंतर गव्हर्नमेंट मध्ये पण येऊ शकतात रॅपिड चेंजेस, ठीक आहे. म्हणजे त्यामुळे काय होणार की रूल्स अँड रेग्युलेशन्स जे गव्हर्नमेंट हे करत आहेत, लावत आहेत, ठीक आहे, ते पण याच्यामध्ये येतं. ओके, सो हे काय झाले नॉन मटेरियलिस्टिक ॲस्पेक्ट्समध्ये. ओके, सो जे नवीन इन्व्हेन्शन्स आहेत, मटेरियलिस्टिक ॲस्पेक्ट्स आणि नॉन मटेरियलिस्टिक ॲस्पेक्ट्स, आय होप तुम्हाला क्लिअर असेल. आता मटेरियलिस्टिक ॲस्पेक्ट्समध्ये जे काही टूल्स, युटेन्सिल्स वगैरे आहेत, मशीन्स आहेत ते येतात, आणि नॉन मटेरियलिस्टिक ॲस्पेक्ट्समध्ये फॅमिली, गव्हर्नमेंट, देन रिलिजन, एन्व्हायरमेंट, सॉरी एज्युकेशन, हे सगळं येतं. ओके, सो आता नेक्स्ट आपण बघू कल्चरल फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर सोशल चेंज. सो याच्यामध्ये आपण बघणार तर सोशल अँड द कल्चरल आर ऑल्सो कोरिलेट. ठीक आहे, जे कल्चरल आहे, सोशल आहे, हे काय आहे, कोरिलेट आहे. मीन्स की कल्चरल फॅक्टर इन शॉर्ट सोशल चेंजसाठी रिस्पॉन्सिबल आहे. सो कल्चर इज अ फोर्स डायरेक्टिंग सोशल चेंज. तर कल्चर काय आहे, हा एक फोर्स डायरेक्शन आहे जो सोसायटीमध्ये एक म्हणजे हे करतो सोशल चेंजमध्ये. कल्चर काय एक फोर्स्ड डायरेक्शन आहे. म्हणजे एका सोसायटीमध्ये जर कुठला जास्त कल्चरचे म्हणजे दोन कल्चरचे लोक राहत आहे आणि एक कल्चर मध्ये मेजॉरिटी जास्त आहे, बरोबर आहे. सो तो कल्चर काय करेल, एक फोर्स डायरेक्शन करणार त्या सोसायटीला किंवा तो सोशल चेंज अडॅप्ट करायला. म्हणजे त्या सोसायटीमध्ये जर दुसऱ्या कल्चरचे लोक राहत असेल तर इन शॉर्ट त्यांना बिकॉज ऑफ मेजॉरिटी त्यांना तो अडॉप्ट करावा लागेल, कारण त्यांच्या कल्चरची मेजॉरिटी कमी आहे आणि दुसरा कल्चर जो आहे ज्याची मेजॉरिटी जास्त आहे, लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे कमी लोकसंख्यावाल्यांना ते एक्सेप्ट करावं लागेल. ओके, सो इन शॉर्ट कल्चर काय आहे, हा एक फोर्स डायरेक्शन आहे सोशल चेंजसाठी. सो कल्चरल फॅक्टर्स आहेत जे रिस्पॉन्सिबल करतात, जसं की बिलीफ्स आहेत, ॲटिट्यूड्स आहेत, व्हॅल्यूज आहेत आणि नॉर्म्स आहेत. तर हे ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी या सगळे फॅक्टर्स आहेत हे काय करणार, सोशल म्हणजे हे जे सगळे कल्चरल फॅक्टर्स आहेत हे रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी, सोशल चेंजसाठी. ओके, सो नेक्स्ट आपण बघू कल्चर इन्फ्लुएन्स करतं सोशल रिलेशनशिपला. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांचे जे बिलीफ्स आहेत, ॲटिट्यूड आहे, सोशल इन्स्टिट्यूशन्स आहेत, ठीक आहे, यावर पण ते अफेक्ट होणार, यामध्ये पण चेंजेस येणार. आणि यामध्ये चेंजेस आल्यामुळे जे काही नवीन इन्व्हेन्शन्स यूज करायची टेक्निक आहे ती डिटरमाइन केल्या जाणार. म्हणजे कल्चर काय करतं, इन्फ्लुएन्स करतं सोशल रिलेशनशिपला पण, आणि कल्चर हे बिलीफ्स, ॲटिट्यूड आणि सोशल इन्स्टिट्यूशन हे पण फॅक्टर आहेत जे सोशल चेंजसाठी अफेक्ट करणार. तर या ज्या सोशल चेंजसाठी अफेक्ट होणाऱ्या फॅक्टर्स
वर डिपेंड करेल नवीन इन्व्हेन्शन्स कुठलंही झालं त्याचं यूज ऑफ दॅट टेक्नॉलॉजी आय विल डिटरमाइन केला जाईल या फॅक्टर्सवर. ओके, कल्चरच्या देन यूज ऑफ टेक्नॉलॉजी इन्व्हेन्शन्स पण काय करेल, इन्फ्लुएन्स करेल, बरोबर आहे. देन आफ्टर जे डायरेक्शन आहे आणि कॅरेक्टर आहे टेक्नॉलॉजी डायरेक्शन अँड टेक्नॉलॉजिकल चेंजेस, डायरेक्शन अँड कॅरेक्टर ऑफ द टेक्नॉलॉजिकल चेंजेस हे पण काय करेल, इन्फ्लुएन्स करणार. ओके, सो इन शॉर्ट काय आहे की हे लिंक आहे कुठे ना कुठे, म्हणजे कल्चरल लॅग मध्ये पण त्याच कॉन्सेप्ट मध्ये ते आहे की एक गोष्ट जर इन्फ्लुएन्स म्हणजे एका गोष्टीमुळे त्याच्या अवतीभोवती सराउंडिंग ज्या को रिलेट आहेत त्या इन्फ्लुएन्स होणार. सो सेम याच्यामध्ये पण तसंच होत आहे की कल्चर झालं, बिलीफ्स, ॲटिट्यूड, सोशल इन्स्टिट्यूशन्स, टेक्नॉलॉजी चेंजेस, सोशल रिलेशनशिप हे सगळे कोरिलेट आहे. सो इन शॉर्ट जर कल्चर कुठल्या गोष्टीला इन्फ्लुएन्स करत आहे किंवा कुठले फॅक्टर्स आहेत जे चेंजिंग म्हणजे चेंज होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, ठीक आहे. सो त्यामुळे पण जे अदर फॅक्टर्स आहेत ते पण इन्फ्लुएन्स होणार. जसं की आता या फॅक्टर्समुळे म्हणजे हे जे फॅक्टर्स आहेत हे डिटरमाइन करेल की टेक्नॉलॉजीचा म्हणजे नवीन इन्व्हेन्शन्स आहेत जे यूज कशा करायचं, ठीक आहे. ॲटिट्यूड, बिलीफ लोकांच्या याच्यावर डिपेंड करेल ते. ओके, नंतर कल्चर इन्फ्लुएन्स करेल आणि जे काही तेच इन्फ्लुएन्स कल्चरचं जे कॅरेक्टर आहे किंवा डायरेक्शन आहे टेक्नॉलॉजीच्या चेंजेसचं ते पण इन्फ्लुएन्स करेल. ओके, आणि सोशल रिलेशनशिप पण काय करेल, कल्चरल फॅक्टर इन्फ्लुएन्स करेल. ओके, सो इन शॉर्ट हे सगळं आपण कल्चरल फॅक्टर्समध्ये बघितलं जे की फॅक्टर्स आहेत सोशल चेंजसाठी इन्फ्लुएन्स होणार आहे. ओके, सो यामध्ये आता क्रिटिसिझम ऑफ ऑगबन्स हायपोथेसिस अबाउट कल्चरल लॅग, तर हे जे कॉन्सेप्ट आहे कल्चरल लॅगचा तर याच्याबद्दल टीकाकरण पण झालेलं आहे. तर मीन्स की हे मटेरियल नॉन मटेरियल या गोष्टीवरच म्हणजे एक क्रिटिसिझम ऑगबन्सवर झालेलं आहे. सो ते तुम्ही एकदा वाचून घ्याल, त्यामध्ये काहीच नाही म्हणजे त्या थेरीवर म्हणजे ती थेरी किती इफेक्टिव्ह आहे किंवा किती इफेक्टिव्ह नाही आहे यावरच त्यांनी क्रिटिसिझम केलेलं आहे. ओके, सो याच्या या लेक्चरमध्ये आपण जे काही रिमेनिंग टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स आहेत, रिमेनिंग जे फॅक्टर्स आहेत जे इन्फ्लुएन्स करतात सोशल चेंजला ते आपण कव्हर केले. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल फॅक्टर आणि कल्चरल फॅक्टर आपण कव्हर केले. ओके, सो यामध्ये काही इश्यू असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. ओके, नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.